चेक. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. येस, बालकुम संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. प्रतीक पाटील दोन्ही टीमच्या माहितीसाठी की आपल्याकडे थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे. पंचांना देखील विनंती असेल की जर जास्तच क्रुशल असेल तर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत आणि त्या जरूर त्याचं सहाय्य घेणार आहोत. चालू करा तुम्ही, मी आहो चालू करा. परेश काबूकर यांचं देखील मनापासून आभार. त्याला तो जागतच असतं, त्या पण टेन्शन नाही पाहिजे. ये नजर लावी एकदम गाणी शाळेत तरी सगळं बॅक करून दिलं. लेट्स प्ले गेम ऑन. दीपेश माने. हो, पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील त्या ठिकाणी करण्यात आली आहे. जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि आता दोन्ही अंपायर डिस्कस करतात एक्झॅक्ट की बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का ते चेक केलं जाईल. नॉट आउट. दोन्ही पंचांनी अगदी आपण पाहिला तर डिस्कस केला, दोघांमध्ये चर्चा झाली. प्रतीक पाटील पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. तो समोर दीपेश माने. ओ, खोला टॅकला बॅटची एज. एक धाव त्या ठिकाणी मिळते. खरं तर प्रतीकसाठी ही स्पर्धा आता नवीनच असेल. मागच्या 2 मॅच मध्ये तो खेळला नाहीये, परंतु आता महत्वपूर्ण सामन्यामध्ये जरूर त्याला संघाचं महत्व आणि या मॅचचं महत्व माहिती आहे. आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर ताकदवान संघ आहे बालकुम. प्रितेश जोशी भन्नाट फॉर्मात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 2 या आकड्यावर. पुन्हा एकदा माने तयार. ओ, ट्राय करण्यात आला. मिड ऑफच्या दिशेने बॉल येतोय आणि एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. वा, सकाळी सकाळी धावांची चोरी. एक धाव घेणं कठीण होतं, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. परंतु या गोष्टीसाठीच तर या संघाला ओळखलं जातं. चला, कामगार काही निघाले, त्यांना शुभेच्छा. प्रथमेश पाटील, कामगार सुद्धा निघाले बघा. आता मातीची गाडी भरून येणार. ओहो हो, इथे परफेक्ट टायमिंग. वॅकेट एरिया, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चौकार.
चौकार या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे जाताना हॅव अ लुक ॲट दॅट. हुक करत असताना बॉलला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि 8 आकड्यावरती आता संघाची ही स्थिती आपण पाहतोय. संघाचे धावफलक पाहतोय. प्रतीकच्या बॅटमधून हा पहिला चौकार पुन्हा उडवलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या बाहेर, सिक्सर. चला उमेश जोशी यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी प्रतीक पाटीलला 1,000चं पारितोषिक. चला आणि प्रिन्स मूवीज चे आमचे प्रिन्स ऑफ लॅक यांच्याकडनं देखील नक्कीच प्रथमेश पाटील यांच्याकडून देखील 1,000. क्या बात आहे, प्रतीक साठी पारितोषिक लागतोय. पहिल्या षटकाचा खेळ देते संपन्न झाला आणि 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. प्रतीक पाटीलचं येणं कुठेतरी संघासाठी तर ताकद वाढवत असताना रुद्र पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील या मॅचचा विचार केला तर. स्टॉप आउटला बाद केलं तरच तुम्ही कमी धावांवरती थांबू शकाल आणि सिंगल त्या ठिकाणी मिळाली आहे. रुद्र एक चांगला गोलंदाज आहे, प्रतिभावान खेळाडू आहे, यंगस्टर आहे आणि नेहमीच कमबॅक करणारं षटक आपण त्याच्या माध्यमातून बघत आलोय. 15 धावा. रुद्र पाटील पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला बॉल आउटसाइड एज आणि इथे बघा 1 धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न करतच होता. हे व्हेरिएशन आहे. चर्चा आपण तीच करत होतो की रुद्र पाटीलचा आपण विचार केला तर यंगस्टर आहे, परंतु त्याच्याकडे जरूर आता हळूहळू तो अनुभव येत चाललाय आणि तो मॅच्युअर होत चाललाय आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे असलेला जो व्हेरिएशन्स आहे तो व्हेरिएशन्स कमालीचा आहे. 16 धावा धावफलकावर 16 रन्स, 40+ एक मॅजिकल आकडा होणार आहे, 40च्या वर धावा. परंतु हे विसरून चालणार नाहीये की प्रीती जोशी देखील चांगल्या फॉर्मात आहे. ओ यावेळेला स्लॉग इट, कडक शॉट उडवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, हा भव्य सिक्सर. प्रणय पाटील यांची देखील अपार मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. डेझी केक स्टुडिओ जून अंदुर्कीचे प्रोप्रायटर आहेत, ज्या कॉप फ्रँचायझी आहेत द केक राऊंड अँड कंपनीच्या. डेझी केक स्टुडिओ रिव्हर्सचा प्रयत्न, बॉल हवेत, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या आता 1 धावेने पुढे जाताना धावफलकावरती 23 रन्स. चांगल्या गतीने धावा बनवत आहेत.
पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा ओ फुल टॉस, परंतु फटका फसला. मिस टायमिंग आणि झेल पकडला खेळाडू बाद. प्रतीक पाटील बॅक टू डगआउट. वाघाची शिकार. बॉल होता परंतु प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये प्रतीकला आणि 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. एक नंबर कुठं यालाच मारतात, त्यालाच जिता करतात, याचाच ऍक्सिडेंट करतात, कुठले तरी प्लेअरचा ऍक्सिडेंट झाले सांगतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 आहे. तो संघ जिंकेल तो सुपर 8 साठी पात्र ठरणार आहे आणि ठीक 2 वाजता रिपोर्टिंग करायचे. जोही संघ जिंकेल त्या टीमनं तिसरं षटक. ओ स्मॅश केलाय, चांगला फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं परंतु डीप मधून पॉइंटचा फिल्डर आलाय बॉलवर. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. मनीष आता एक वेगळ्या ऊर्जेनं खेळतोय. थोडंसं कॉन्फिडन्स मागच्या 2 मॅचेस मध्ये मनीषचा आपल्याला लो पाहायला मिळाला परंतु आता एका वेगळ्या ताकदीनं तो खेळतोय. 25 धावा स्कोर कार्डवरती, 25 रन्स. ओ पुन्हा कट केला. इथे विथ मिळाली होती, थोडीशी जागा मिळाली होती आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्विकली डबल त्या ठिकाणी बघायला मिळाली. नवीन बॅटर आदित्य भोईर आलाय. सुपर ओव्हर मध्ये आज आदित्यनं खूप चांगला खेळ साकारला होता आणि आज 2 सुपर ओव्हर एकाच मॅच मध्ये बघायला मिळाल्या. ओ परफेक्ट यॉर्कर. भूषण भोईर आहे, एक सिनियर क्रिकेटर आहे आणि त्याच्याकडे असलेला अनुभव आता सध्याच्या घडीला तो दाखवत असताना या ठिकाणी टीम सोनोई मरुआई गावदेवी बालकुम संघाकरिता त्याचा फायदा उचलत असताना ओहो यावेळेला पुन्हा बॉल हवेत. झेलची संधी होती त्या ठिकाणी, कॅच सुटला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत.
चला पंच आपण निर्णय घ्या. चेक केला जाईल. चला दादा, ऑलरेडी आपण सांगितले की जर जास्त क्रुशल असेल तर पंच टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. मॅच सुरू होण्या अगोदर आपण इथे अनाउन्समेंट केलेली आहे. प्लीज आता कॉपरेट करा. बॅटर आउट. तीस 31 रन्स. नवीन बॅटर मोनिश पाटील आलेला आणि अरुण अंतिम षटक हाताळण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला बॅटर आदित्य भोईर आहे. मानिपाडा एन. ओ यावेळेला खूपच जास्त बाहेर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. ओ फुल टॉस ऑनस्ट्रेलिया ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. मागे बॅकअपला फिल्डर येत आहेत. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 40+ एक मॅजिकल आकडा परेश काबूकर बनवू शकतो या कंडिशनला. तो प्रयत्न करावा लागेल. 34 धावा धावफलकावरती झालेल्या 34 रन्स. ओ हो यावेळेला मोठा फटका, परंतु मिस टायमिंग आहे. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल. विकेट गॉन. चौतीस धावा धावफलकावरती आणि आता अजूनही या ओव्हरमधील 4 बॉल शिल्लक आहेत. गुड मॉर्निंग विकी गोराटकर. बोलो तयार. वरून आणि आणखी एक फलंदाज बाद.
पुन्हा एकदा अरुण सज्ज होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्यानंतर रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. मंदार गोराटकर आला नवीन फलंदाज. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या 35 च्या आकड्यावरती. जो जिंकेल तो संघ मात्र सुपर 8 साठी पात्र ठरेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा धाव फलकावर. ओहो हो फ्लिक केला. व्हॉट अ शॉट. कडे बॉलला पाठवलाय सर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोनिश पाटीलचा ब्रँडेड चौकार. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळाला. फ्लिक करत असताना बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. एक फायटिंग टोटल आणि आणखी एक मोठा फटका, परंतु हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. जेलची संधी असेल. कॅच सुटलाय 2 धावा तिथे सहज गत्या मिळतील आणि धावा झाल्या धाव फलकावरती 41-42 लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता सोनूआई मरुआई बालकुम संघाला.
जिथे 42 धावांचं लक्ष पार करायचंय. वेदांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. खेळाडू बाद. व्हॉट अ बॉल. बिग विकेट. पहिल्याच बॉलवर वेदांतनं सफलता त्या ठिकाणी मिळवून दिली आणि नवीन बॅटर आता रुद्र पाटील आलेला आहे. वेदांत पुन्हा एकदा. ओहो, लेन बॉल, ब्युटिफुल बॉल यार. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतो. वेदांत. सिद्दीक सरांनी देखील खूप चांगला उल्लेख केला वेदांतच्या विषयी. लवकर मोठं क्रिकेट खेळू शकतो आणि ती गुणवत्ता त्यानं आजवर दाखवली आहे गोलंदाजीमध्ये. स्लॉक स्वीप करायचं होतं, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रुद्र पाटीलचा. हा बॉल देखील डॉट बॉल. दहा रन पर ओव्हर बनवायचे आहेत आणि सध्याची आपण परिस्थिती बघितली तर पहिल्या 3 बॉलवर एकही धाव झालेली नाहीये. रुद्र पुन्हा एकदा. ओ, पुन्हा फुल लाईन बॉल होता. एकही धाव आलेली नाहीये. मेडन षटक येतो की काय. वेदांत असे मेडन षटक टाकण्यासाठी ओळखला जातो आणि मध्यरात्रीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आता ही मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा बॉल होता यार. ओ, बॅट चिकट, बॉल हवेत. विकेट कीपर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. हा दुसरा धक्का बालकुम संघाला. एकही धाव आतापर्यंत बनवता आलेली नाही आणि हा दुसरा खेळाडू बाद झाला. बालकुम संघाला लागलेला दुसरा मोठा धक्का आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडला. ओ हो हो, प्रथम न काय फटका खेळला. व्हॉट अ शॉट. स्विंग केला ऑन साइडला. सिक्सर भिंगरी.
6 धावा धावफलकावरती. 6 ऑन दी बोट फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रतीक पाटील आलाय. ओ मोठं बॅट आलाय प्रतीक समोर. प्रितेश जोशी कट करायचं होतं, जागेवरून न कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ झाली आहे. 36 करायचे आहेत अजूनही. ओह यावेळेला परफेक्ट लॉफ्ट मिडल ऑफ दी बॅट, मिड विकेटच्या पलीकडे झन्नाटेदार हिट. सिक्सर. बारा धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत ज्या रन्स आलेत आपण बघतोय प्रथमेश पाटील दोन्ही सिक्सर आलेले आहेत ज्या 12 धावा स्कोर कार्ड वरती. प्रितेश जोशीची ही जी विकेट आहे ना ही फार महत्वाची ठरणार आहे. परंतु बघा ना दोन्ही बॅटर्स एक बॉल फेस षटकार, एक एक चेंडूचा सामना केल्याने सिक्सर मारले प्रथम आणि प्रितेशनं. आणि गोलंदाजी प्रतीक करतोय. येस पहिला बॉल डॉट आहे, दुसऱ्या बॉलवर सिक्सर आलाय. द केक क्राउन स्लाइस ऑफ इवन. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा ये उड़ाया, ये भी जाएगी मैदान के बाहर. 6 रन. काय ताकद आहे खेळाडूची. दुसरा सिक्सर बॅक टू बॅक. खूप मोठं बॅटल सध्या रंगतंय. दोन्ही आपापल्या संघांमधील प्रमुख खेळाडू आहेत. एका बाजूला प्रतीक आणि एका बाजूला प्रितेश. परंतु सध्या तरी प्रतीक पाटीलच्या विरुद्ध प्रितेश हावी ठरलाय. 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळालेत. 18 धावा धावफलकावर देत. फुल टॉस. फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार. चौकार. बावीसावा धावफलकावरती आणि एक मागडं षटक आता आपल्याला बघायला मिळतं. बॅटच्या आतली कड इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एका धावेने आता 23 आकड्यावरती.
आता जरूर एक चांगली स्थिती आपल्याला बघायला मिळते. 19 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील ते 13. खोलात टाकल्या बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. ओ बॅटची कड बॉल हवेत. थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 25 धावा तुम्हाला बघायला मिळते. 25 रन्स. अजूनही मी म्हणेल या मॅच मध्ये पलटवार जर करायचं आहे ज्या अनुमान टेंबोली संघाला तर प्रितेश जोशीची विकेट त्यांना प्राप्त करावी लागेल. मोनिश आलाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे. ओव्हर दी कव्हर्स. काय फटका आहे. क्लास पाहायला मिळतोय फटक्या मागे. 2 धावा आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ओ आहा हो. जरूर प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु जिथे जो सेकंड फिल्डर होता अगदी त्याच्या पायानं लागून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 29 वर. 10 मध्ये करायच्या त्या 13 धावा. मोनिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. स्वीप केलाय. स्वीट फटका. सिक्सर. कडक कडक फटका होता. 35 रन्स आणि आता 7 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवत असताना टीम बालकुम ओफ. यावेळेला बॉल हवेत आणि हवेतून बाहेर निघून जातोय. आणखी एक सिक्सर. स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज. आठ बॉल आणि 33 वर सध्या बॅटिंग करतोय. 8 चेंडू आणि एका धावेची गरज आहे आता. वन हँडेडली आपल्या बाजूनं सामना झुकवला प्रितेश जोशीनं. स्विच हिट. रिव्हर्सचा फटका आणि आणखी एक चौकार आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय सोनोई